नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण एक नवीन सिरीज चालू केलेली आहे ज्यामध्ये आपण जानेवारी 2022 ते आजपर्यंतचं सर्व काही चालू घडामोडी बघणार आहोत, जेणेकरून परीक्षेमध्ये एका वर्षाचं जे चालू घडामोडी विचारलं जातं ते याच व्हिडिओजच्या माध्यमातून तुम्हाला उत्तरं सोडवता येतील. प्रत्येक महिन्याचे 150 महत्त्वाचे पॉईंट, जसं आपण मागील व्हिडिओमध्ये जानेवारी महिना बघितला होता त्याचप्रमाणे या व्हिडिओमध्ये आपण फेब्रुवारी 2022 संपूर्ण महत्त्वाचे 150 पॉईंट बघणार आहोत. 100% याच व्हिडिओजमधून तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत मित्रांनो. पहिला पॉईंट बघा, भारतीय रेल्वेने अलीकडेच कोणत्या राज्यात पहिली गुड्स ट्रेन चालू केली होती? तर मणिपूर या राज्यामध्ये ही पहिली गुड्स ट्रेन चालू केलेली आहे फेब्रुवारी या महिन्यामध्ये 2022 मध्ये. आणि कशासाठी? तर एक्सपोर्ट करण्याच्या उद्देशाने जे महत्त्वाच्या वस्तू आहेत त्या एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पाठविण्यासाठी ही गुड्स ट्रेन वापरण्यात येत आहे. दुसरा पॉईंट बघा, जागतिक पाणथळ दिवस कधी साजरा केला जातो? तर 2 फेब्रुवारीला. केव्हापासून? ते 1997 पासून हा दिवस जो आहे साजरा केला जात आहे. परंतु प्रमुख दिवस 2 फेब्रुवारीच का? तर 2 फेब्रुवारी 1971 रोजी काही राष्ट्र एकत्रित आली होती. रामसर या ठिकाणी त्यांनी करार केला होता. उद्देश काय होता त्यांचा? तर पाणथळ किंवा वेटलँड जे वेगवेगळे आहेत त्यांचं संरक्षण व्हावं या उद्देशाने काही राष्ट्र एकत्रित आली होती आणि त्यांनी रामसर या ठिकाणी 2 फेब्रुवारीला करार केला होता 1971 मध्ये. म्हणून हा 2 फेब्रुवारी दिवस पाणथळ दिवस म्हणून साजरा केला जातो. तिसरा पॉईंट बघा, भारतातील सर्वात मोठे इलेक्ट्रॉनिक वाहन चार्जिंग स्टेशन कोठे उभारण्यात आले आहे? तर ते गुरुग्राम या ठिकाणी उभारण्यात आलेले आहेत. ते केवळ भारतातीलच नव्हे तर एशिया खंडातील सर्वात मोठे इलेक्ट्रॉनिक वाहन चार्जिंग स्टेशन आहे. ज्याप्रमाणे पेट्रोल पंप त्याचप्रमाणे इलेक्ट्रिक गाड्यांसाठी इलेक्ट्रिक वाहक चार्जिंग स्टेशन असतात. हे धूरविरहित गाड्या असतात, वातावरणात धूर सोडत नाहीत. म्हणजेच काय, प्रदूषित वायू जे आहेत जसं की कार्बन डायऑक्साईड म्हणा किंवा कार्बन मोनॉक्साईड म्हणा, हे ग्रीनहाऊस गॅस आहेत आणि यामुळे आपल्या जागतिक तापमान वाढ, पृथ्वीचं तापमान वाढत आहे, ग्लोबल वॉर्मिंग होत आहे. पर्यावरण स्वच्छ व्हावं या उद्देशाने वेगवेगळे राज्य सरकार म्हणा किंवा केंद्र सरकार यांनी इलेक्ट्रॉनिक ज्या गाड्या आहेत त्यांच्यावर सबसिड्या द्यायला सुरुवात केलेली आहे आणि त्यांना प्रोत्साहित केलं जात आहे. चौथा पॉईंट बघा, ए लिटल बुक ऑफ इंडिया सेलिब्रेटिंग 75 इयर्स ऑफ इंडिपेंडन्सचे लेखक कोण? तर रस्किन बॉन्ड हे आहेत. महत्त्वाचं पुस्तक आहे आणि यावर प्रश्न विचारण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो. पाचवा पॉईंट बघा, भारतातील पहिला बायोमास आधारित हायड्रोजन प्लांट कोणत्या राज्यात? तर ते मध्य प्रदेशमध्ये इंदोरमध्ये आपले जे पंतप्रधान आहेत नरेंद्र दामोदरदास मोदी चहावाले यांच्याद्वारे उद्घाटित करण्यात आलेलं आहे. सहावा पॉईंट बघा, जगातील सर्वात गर्दीचे शहर कोणते? तर 2021 मध्ये सिद्ध करण्यात आलेलं इस्तंबूल हे जगातील सर्वात गर्दीचे शहर ठरलेलं आहे मित्रांनो. इस्तंबूलचं जुनं नाव कॉन्स्टँटिनोपल होतं आणि हेच कॉन्स्टँटिनोपल तुर्कांनी जिंकलं होतं मित्रांनो. त्याच्या उत्तरेला मेडिटेरियन सी आहे, दक्षिणेला ब्लॅक सी आहे. या दोन्हींच्या समुद्राच्या दरम्यानचा हा जो मार्ग आहे युरोपियनांसाठी सोयीस्कर होता. युरोपियन आपल्या एशिया खंडातील वेगवेगळ्या वस्तू आयात करत असत याच मार्गाद्वारे. परंतु हे मार्ग समजा तुर्कांनी जिंकलेलं असेल तर त्यांना मार्ग जो आहे सोयीस्कर असलेला बंद झाला. म्हणून वास्को द गामा पोर्तुगीज यांनी आफ्रिका खंडाला वळसा घालून आपल्या भारतामध्ये प्रवेश केला. कालिकत बंदरावर ते पोहोचले होते केरळमध्ये आणि तेव्हाचं जे साम्राज्य होतं ते झामोरीन साम्राज्य आणि त्याचे राजा त्यांनी त्यांचं स्वागत केलं होतं. एकूण 170 सहकारी वास्को द गामासोबत होते आणि 3 जहाजा त्यांच्यासोबत होत्या. तर हा एक पॉईंट महत्त्वाचा आहे. सातवा पॉईंट बघा, 94व्या अकादमी पुरस्कारामध्ये कोणत्या चित्रपटाला सर्वाधिक नामांकने किंवा नॉमिनेट केलं गेलेलं आहे? द पॉवर ऑफ द डॉग या चित्रपटाला नामांकने किंवा नॉमिनेट केलेलं आहे. अकादमी पुरस्कार म्हणजेच ऑस्कर पुरस्कार असतो. या 94वा ऑस्कर पुरस्कार 2022चा कुणाला मिळालेला आहे? तर तो कोडा या मूवीला मिळालेला आहे आणि सर्वोत्कृष्ट ॲक्टर हे स्मिथ ठरलेले आहेत. आठवा पॉईंट बघा, भारताने सुरक्षेच्या धोक्याचे कारण देत एकूण नवीन चिनी ॲप्स किती? तर 54 ॲप्सवर बंदी घालण्यात आलेली आहे. नववा पॉईंट बघा, फ्रँक वॉल्टर स्टेनमेयर यांची कोणत्या राष्ट्राच्या अध्यक्षपदी फेरनिवडणूक झाली? तर जर्मनीचे ते पुन्हा एकदा राष्ट्राध्यक्ष झालेले. त्यांचं नाव आहे बघा, लक्षात ठेवा, फ्रँक वॉल्टर स्टेनमेयर. पुढचा 10वा पॉईंट बघा, कोणाच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो? तर राष्ट्रीय महिला दिवस जर आपल्याला विचारला तर 13 फेब्रुवारी सरोजिनी नायडू यांचा जन्मदिवस असतो. परंतु आंतरराष्ट्रीय महिला दिवस यावर जर प्रश्न विचारला तर ते म्हणजे 8 मार्च. मग तुम्हाला समजा राष्ट्रीय बालिका दिवस विचारला तर तो आहे 24 जानेवारी. कशामुळे 24 जानेवारीलाच राष्ट्रीय बालिका दिवस साजरा केला जातो? तर 24 जानेवारी 1966 रोजी आपल्या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान यांनी शपथ घेतली होती. इंदिरा गांधीजी यांनी शपथ घेतलेली आहे. मग राज्य बालिका दिवस केव्हा साजरा केला जातो? तर 3 जानेवारीला. 3 जानेवारीलाच का?
तर 3 जानेवारी हा सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस असतो, म्हणून राज्य बालिका दिवस 3 जानेवारी. पुन्हा एकदा सांगतो बघा, 3 जानेवारी राज्य बालिका दिवस, 24 जानेवारी हा राष्ट्रीय बालिका दिवस, त्यानंतर 13 फेब्रुवारी हा राष्ट्रीय महिला दिवस, तर 8 मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिवस. 11 पॉईंट बघा, जागतिक रेडिओ दिन कधी साजरा केला जातो, तर 13 फेब्रुवारीला साजरा केला जातो. 11 पॉईंट बघा, जागतिक रेडिओ दिवस कधी साजरा केला जातो, 13 फेब्रुवारीला साजरा केला जातो. 12 पॉईंट, IPL 2022 मधील सर्वात महाग खेळाडू कोण, तर ईशान किशन यांना 15.25 कोटी रुपयांमध्ये मुंबई इंडियन्स यांनी विकत घेतलं होतं आणि हे 2022चे सर्वात महाग खेळाडू ठरलेले आहेत. 2022 IPL कोणी जिंकली होती, तर ते तुम्हाला कमेंट्स करायचं आहे. त्याचसोबत एकूण 10 टीम होत्या, तर 2 नव्या टीम ज्या आहेत त्या कोणाचं 2 नव्या टीम कुठल्या समाविष्ट झालेल्या आहेत या IPL मध्ये, तर तेही तुम्हाला कमेंट्स करायचं आहे. 13 पॉईंट बघा, दादासाहेब फाळके IFF पुरस्कार 2022 सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार हा शेरशाहला मिळालेला आहे. 14 पॉईंट बघा, आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन कधी साजरा केला जातो, तर 21 फेब्रुवारीला. 15 पॉईंट बघा, मेटावर्समध्ये संघाचा लोगो अनावरण करणारा पहिला IPL संघ कोणता, तर गुजरात टायटन्स आहे. 2022 मध्ये याच गुजरात टायटन्सने IPL जिंकली होती मित्रांनो, हा एक पॉईंट महत्त्वाचा आहे. 16 पॉईंट बघा, कोणी सिडोम नावाच्या नवीन नौदल हवाई संरक्षण प्रणालीची यशस्वी चाचणी केली, तर इस्रायलने सिडोम नावाच्या नवीन नौदल हवाई संरक्षण प्रणालीची यशस्वी चाचणी केलेली आहे. 17 पॉईंट बघा, कोणत्या देशाने 24 फेब्रुवारी 2022 रोजी युक्रेनवर आक्रमण केलं, तर ते सगळ्या जगाला माहिती आहे, रशियाने आक्रमण केलेलं आहे. आक्रमण दिवस आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे, 24 फेब्रुवारी 2022. 18वा स्वर्गीय माधवराव लिमये पुरस्कार कोणाला मिळाला, तर नितीन गडकरी यांना 18वा स्वर्गीय माधवराव लिमये पुरस्कार मिळालेला आहे. टाटा सन्सच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे, तर N चंद्रशेखरन हे आत्ताचे नवीन टाटा सन्सचे अध्यक्ष झालेले आहेत. ट्रान्सजेंडर समुदाय आणि भिकाऱ्यांसाठी स्माईल योजना कोणी सुरू केली, तर सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभाग. स्माईलचं लॉंग फॉर्म जर आपल्याला विचारलं, तर सपोर्ट फॉर मार्जिनलाइज्ड इंडिव्हिज्युअल फॉर लिव्हलीहूड अँड एंटरप्राइजेस. 21वा पॉईंट बघा, सिंगापूर एअर शो 2022 मध्ये कोणते विमान प्रदर्शित झालेले, तर लाईट कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट तेजस हे विमान जे आहे सिंगापूर एअर शो 2022 मध्ये प्रदर्शित झालेले आहे. 22वा पॉईंट बघा, कृषी नेटवर्क ॲपचे ब्रँड अँबॅसेडर कोण, हे कृषी नेटवर्क ॲप सरकारी ॲप आहे आणि त्याचे ब्रँड अँबॅसेडर पंकज त्रिपाठी आहेत. हे पंकज त्रिपाठी मिर्झापूर या वेबसिरीजचे महत्त्वाचे ॲक्टर आहेत मित्रांनो. 23वा पॉईंट बघा, पुढील महामारी कशी रोखायची या पुस्तकाचे लेखक कोण, तर बिल गेट्स आहेत. पुढील महामारी कशी रोखायची या पुस्तकाचे लेखक तुम्हाला विचारले जाऊ शकतात. 24वा पॉईंट बघा, भारतीय रेल्वे कोणत्या शहरात देशातील सर्वात मोठे कुस्ती अकादमी स्थापन करणार आहे, तर ते दिल्ली शहरामध्ये भारतीय रेल्वेद्वारे देशातील सर्वात मोठे कुस्ती अकादमी स्थापित होत आहे. 25वा पॉईंट बघा, कोणता देश नागरी हवाई क्षेत्रात ड्रोनला परवानगी देणारा पहिला देश ठरलेला आहे, तर इस्रायल हा देश जो आहे तो नागरी हवाई क्षेत्रात ड्रोनला परवानगी देणारा पहिला देश ठरलेला आहे. 26वा पॉईंट बघा, भारत शेतीमध्ये कोणत्या वर्षापर्यंत डिझेलच्या जागी नूतनीकरणीय ऊर्जेचा वापर करेल, तर ते 2024 या वर्षापर्यंत. कोणती कंपनी भारतात 100% प्लास्टिक वेस्ट न्यूट्रल कंपनी बनली आहे, तर डाबर कंपनी जी आहे ती 100% प्लास्टिक वेस्ट न्यूट्रल कंपनी बनलेली आहे, आपल्या भारतातील ही कंपनी आहे. 28वा पॉईंट बघा, भारतीय रेल्वेचा पहिला सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात उभारण्यात आलेला आहे, तर ते मध्य प्रदेशमध्ये उभारण्यात आलेला आहे. द ग्रेट टेक गेम या पुस्तकाचे लेखक कोण आहेत, तर अनिरुद्ध सुरी हे द ग्रेट टेक गेम या पुस्तकाचे लेखक आहेत मित्रांनो. मीराबाई चानूने सिंगापूर वेट लिफ्टिंग इंटरनॅशनलमध्ये कोणते पदक जिंकलेले, तर सुवर्ण पदक जिंकलेले मीराबाई चानू यांनी सिंगापूर वेट लिफ्टिंग इंटरनॅशनलमध्ये. MSME टेक्नॉलॉजी सेंटर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थापित करण्यात येत आहे, तर ते सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये स्थापित करण्यात येत आहे. दुबई टेनिस चॅम्पियनशिप 2022 मध्ये पुरुष एकल विजेतेपद कोणी जिंकले, तर आंद्रे रुब्लेव यांनी पुरुष एकल विजेतेपद जिंकलेले आहे दुबई टेनिस चॅम्पियनशिप 2022 मध्ये. कोणत्या संघाने प्रो कबड्डी लीग सिरीज 8 ट्रॉफी जिंकली आहे, तर दबंग दिल्ली या टीमने प्रो कबड्डी लीग सीझन 8 ट्रॉफी जी आहे ती जिंकलेली आहे. मारू महोत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जात आहे, तर म्हणजे साजरा केला जातो, तर ते राजस्थानचा हा महत्त्वाचा उत्सव आहे मारू उत्सव. फिफा क्लब वर्ल्ड कप चॅम्पियनशिप 2021चे शीर्षक चेल्सिया
FC हे फिफा क्लब वर्ल्ड कप 2021 चॅम्पियनशिपचे शीर्षक झालेले आयोजन कुठे तर दुबई या ठिकाणी झालेलं आहे. यावरही प्रश्न विचारला जाऊ शकतो. 36वा पॉईंट बघा, गेमिंग ॲप A23चा ब्रँड अँबॅसिडर झालेला आहे शाहरुख खान. 37वा पॉईंट बघा, जागतिक सामाजिक न्याय दिवस 20 फेब्रुवारीला साजरा केला जातो. 38वा पॉईंट बघा, ए नेशन टू प्रोटेक्ट या पुस्तकाचे लेखक प्रियम गांधी मोदी आहेत. ए नेशन टू प्रोटेक्ट या पुस्तकाचे लेखक प्रियम गांधी मोदी महत्त्वाचा मुद्दा आहे. 39वा पॉईंट बघा, कोणता भारतीय टेबल टेनिस खेळाडू ॲडिडासचा ब्रँड अँबॅसिडर झालेला आहे मित्रांनो, तर मनिका बत्रा ह्या ॲडिडासच्या आता ब्रँड अँबॅसिडर झालेल्या आहेत. त्या भारतीय टेबल टेनिस खेळाडू आहेत. त्यावरही तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की मनिका बत्रा ह्या कोणत्या खेळाशी संबंधित आहेत, तर त्या आहेत भारतीय टेबल टेनिस खेळाशी संबंधित आहेत. 40वा पॉईंट बघा, पोलिओ निर्मूलनाच्या प्रयत्नांसाठी हिलाल ए पाकिस्तान हा सन्मान देण्यात आलेला आहे. कुणाला तर बिल गेट्स यांना हिलाल ए पाकिस्तान हा सर्वोच्च सन्मान पोलिओ निर्मूलनाच्या प्रयत्नासाठी बिल गेट्स यांना देण्यात आलेला आहे. भारतातील पहिली बायोसेफ्टी लेव्हल 3 मोबाईल प्रयोगशाळा कोणत्या राज्यात, तर महाराष्ट्रामध्ये. 41वा पॉईंट, महाराष्ट्रातील सर्व परीक्षांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. भारतातील पहिली बायोसेफ्टी लेव्हल 3 मोबाईल प्रयोगशाळा महाराष्ट्रात सुरू करण्यात आलेली आहे मित्रांनो. 42वा पॉईंट बघा, 48वा खजुराहो नृत्य महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला आहे, तर मध्य प्रदेशमध्ये 48वा खजुराहो नृत्य महोत्सव साजरा केला जाणार आहे. 43वा पॉईंट बघा, भारत कोणत्या देशात परदेशात पहिली IIT स्थापित करणार आहे, तर दुबईमध्ये भारत हा परदेशात IIT स्थापित करणार आहे. 44वा पॉईंट बघा, विद्यार्थ्यांचे कौशल्य वाढवण्यासाठी कोणते राज्य प्रोजेक्ट आरोहण सुरू करत आहे, तर आसाम. 45वा पॉईंट बघा, कोणाला अबेल पुरस्कार 2022ने अबेल गणित क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार असतो, हे डेनिस पी सुलिव्हन यांना मिळालेला आहे. 46वा पॉईंट बघा, वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2022मध्ये भारताचा 136वा क्रमांक आहे, तर अव्वल क्रमांक कुणाचा आहे, फिनलँड यांचा आहे. 47वा पॉईंट बघा, लॅमितीये 2022 हा सराव भारत आणि कोणत्या देशाद्वारे आयोजित केला जातो, तर हा युद्ध सराव आहे सेशेल्स यांच्या द्वारे हा युद्ध सराव झालेला आहे. 48वा पॉईंट बघा, कोणत्या राज्याच्या नरसिंहपेट्टाई नागस्वरमला GI टॅग मिळालेला, तर तमिळनाडूचा आहे मित्रांनो. याला GI टॅग 2022च्या फेब्रुवारी महिन्यात मिळालेला आहे. पुढील 49वा पॉईंट बघा, प्रमोद सावंत कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत, तर ते गोवा राज्याचे मुख्यमंत्री झालेले आहेत. मुख्यमंत्री बदलले किंवा इलेक्शन झालं तर त्या राज्याची राजधानी आपल्याला विचारली जाते. त्याचसोबत त्या राज्याचं लोकनृत्य, त्या राज्याचं प्रमुख उत्सव विचारला जातो, वेगवेगळे प्रमुख पिकं विचारली जातात. 50वा पॉईंट बघा, भारतातील पहिली डिजिटल वॉटर डेटा बँक कोणत्या राज्याने सुरू केली, तर कर्नाटक राज्याद्वारे डिजिटल वॉटर डेटा बँक ही भारतातील पहिली बँक सुरू करण्यात आलेली आहे. 51वा पॉईंट बघा, भारताने कोणत्या देशासोबत ईस्टर्न ब्रिज 4 हा सराव यशस्वीपणे केला आहे, तर ते ओमन देशासोबत केला आहे. 52वा पॉईंट बघा, मिस वर्ल्ड 2021चा खिताब कोणी जिंकला आहे, तर कॅरोलिना बिएलॉस्का यांनी, आणि ह्या पोलंडच्या आहेत. डिसेंबर 2021मध्ये हा पुरस्कार दिला होता, म्हणून डिसेंबर 2021चा हा पुरस्कार जो आहे 2022च्या परीक्षांमध्ये विचारला गेलेला आहे. त्याचनुसार आपल्याला डिसेंबर 2022चा जो पुरस्कार दिला गेलेला तो 2023च्या परीक्षांमध्ये विचारला जाऊ शकतो, आणि ते आपण कव्हर करणार आहोत. रस्त्यावरील प्राण्यांसाठी भारतातील पहिली रुग्णवाहिका कोणत्या शहरात सुरू करण्यात आलेली आहे, तर चेन्नई या शहराद्वारे रस्त्यावरील प्राण्यांसाठी पहिली रुग्णवाहिका सुरू करण्यात आलेली आहे. कोणता देश G7 कृषी मंत्र्यांची आभासी बैठक आयोजित केलेली आहे, तर ते जर्मनी देशाद्वारे. भारतातील पहिली ड्रोन शाळा कोणत्या राज्यात उभारण्यात आलेली आहे किंवा उघडण्यात आली आहे, तर ते मध्य प्रदेशमध्ये. यून सुक येओल हे कोणत्या देशाचे नवे राष्ट्राध्यक्ष झाले, तर ते दक्षिण कोरियाचे नवे राष्ट्राध्यक्ष यून सुक येओल झालेले आहेत. कोणत्या देशाने दुसरा लष्करी उपग्रह नूर-2 यशस्वीपणे प्रक्षेपित केला, तर इराण या देशाने नूर-2 हा उपग्रह यशस्वीरित्या प्रक्षेपित केलेला आहे. कॅटालिन नोवाक कोणत्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष बनल्या, तर हंगेरी देशाच्या त्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष आहेत, म्हणून विचारलं जाऊ शकतं. कॅटालिन नोवाक हे आहेत. RBIने सुरू केलेल्या नवीन पेमेंट सेवेचे नाव काय आहे, तर UPI 123 पे.
चंद्रावर पहिले 4G नेटवर्क कोणत्या अंतराळ एजन्सीद्वारे स्थापित केले जाईल? तर ते नासाद्वारे स्थापित केले जाईल. फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती? तर टी. राजा कुमार यांची नियुक्ती झाली आहे. नारी शक्ती पुरस्कार 2020-21ने किती महिलांना सन्मानित करण्यात आले? तर 29 महिलांना सन्मानित करण्यात आलेले आहे. ISSF विश्वचषक 2022 कोणता देश अव्वल? तर भारत. एकूण 7 पदक, 4 सुवर्णपदक, 2 रौप्य आणि 1 कांस्य यानुसार भारत जो आहे ISSF विश्वचषक 2022 जो आहे यामध्ये अव्वल स्थान मिळवलेलं आहे एकूण 7 पदकांद्वारे. कोणत्या मंत्रालयाने डोनेट ए पेन्शन उपक्रम सुरू केलेला आहे? तर ते कामगार मंत्रालयाद्वारे हा डोनेट ए पेन्शन उपक्रम सुरू झालेला आहे. वायुसेना अकादमीचे कमांडर म्हणून कोणी पदभार स्वीकारलेला आहे? तर बी. चंद्रशेखर यांनी वायुसेना अकादमीचे कमांडर म्हणून पद स्वीकारलेलं आहे. महाशिवरात्रीला 11.71 लाख दिव्यांची रोषणाई करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड तर उज्जैन या ठिकाणी, उज्जैन कुठे आलं? तर MP या ठिकाणी आलेला आहे. सर्वात जलद 8,000 कसोटी धावा करणारा क्रिकेटपटू कोण बनलेला आहे? स्टीव्ह स्मिथ हा क्रिकेटपटू 8,000 कसोटी धावा पूर्ण करणारा सर्वात जलद पूर्ण करणारा प्लेयर बनलेला आहे. नीती आयोगाच्या निर्यात तयारी निर्देशांक 2021मध्ये कोणते राज्य अव्वल? तर गुजरात. सेकंड नंबरला महाराष्ट्र आहे. फिफा विश्वचषक 2022चा अधिकृत प्रायोजक म्हणून कोणत्या भारतीय ब्रँडचे नाव? तर बैजूस या भारतीय ब्रँडचं फिफा विश्वचषक 2022चा अधिकृत प्रयोजक म्हणून ठरलेला आहे. ऑस्कर 2022मध्ये कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट? तर मी मगाशी सांगितलं कोडाला. कोणते शहर जगातील सर्वात गोंगाट शहर ठरलेले? तर ढाका हे शहर जगातील सर्वात गोंगाट शहर. तर दुसऱ्या नंबरचं आपल्या भारतातील UP मधील आहे ते मुरादाबाद हे आहे, ज्या ठिकाणी ध्वनी प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे. स्विस ओपन 2022मध्ये महिला एकेरीचे विजेतेपद हे PV सिंधू यांना मिळालेलं आहे. नाटोचा लष्करी सराव कोल्ड रिस्पॉन्स 2022 कोणत्या देशात आयोजित केलेला आहे? तर नॉर्वे या देशामध्ये. इंटरनेट नसलेल्या वापरकर्त्यांना डिजिटल पेमेंट देणारी पहिली कंपनी कोण बनली आहे? तर BPCL ही कंपनी जी इंटरनेट नसलेल्या वापरकर्त्यांना डिजिटल पेमेंट देणारी पहिली कंपनी ठरलेली आहे. मालदीव सरकारकडून स्पोर्ट्स आयकॉन पुरस्कार कोणाला? तर सुरेश रैना यांना स्पोर्ट्स आयकॉन पुरस्कार देण्यात आलेला तो मालदीव सरकारद्वारे. 76वा पॉईंट बघा. ग्लोबल हाऊस प्राइज इंडेक्स Q4 2021मध्ये भारताचे स्थान 51वे आहे. भारतातील पहिले वैद्यकीय शहर इंद्रायणी मेडिसिटी कोणत्या राज्यात? तर महाराष्ट्रामध्ये स्थापित करण्यात आलेले किंवा उभारण्यात येणार आहे. गॅब्रियल बोरिक कोणत्या देशाचे सर्वात तरुण राष्ट्राध्यक्ष? तर चिलीचे राष्ट्राध्यक्ष जेवढे आहेत किंवा पंतप्रधान जे नवीन नियुक्त करण्यात आलेले 2022चे ते एका कागदावर तुम्ही शॉर्ट नोट करून घ्या मित्रांनो, नोट्स बनवा ती त्याची. विद्यार्थ्यांसाठी यंग सायंटिस्ट कार्यक्रम युविका आयोजित केलेला आहे इस्रोद्वारे. इस्रोची स्थापना 1969 विक्रम साराभाई यांनी इस्रोची स्थापना केलेली आहे. लॉंग फॉर्म विचारला होता बघा. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन हे लॉंग फॉर्म आहे. भगवंत मान यांनी कोणत्या राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून? तर पंजाबचे नवे मुख्यमंत्री. मग पंजाबची राजधानी, पंजाबचं लोकनृत्य आणि पंजाबचा महत्त्वाचा उत्सव आणि उत्पादित होणारे सर्वाधिक उत्पादित काय होते त्या ठिकाणी ते आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 81 पॉईंट बघा. स्पॅनिश पॅरा बॅडमिंटन इंटरनॅशनल 2022 भारताने किती पदके? तर एकूण 21 पदके जिंकलेली. त्यामध्ये 6 गोल्ड होती, 7 सिल्वर होती आणि 8 ब्रॉन्झ होती. 11व्या खेल महाकुंभाचे पंतप्रधान मोदींनी कोठे उद्घाटन? तर अहमदाबाद या ठिकाणी या 11व्या खेल महाकुंभाचे उद्घाटन केलेलं आहे. स्लायनेक्स हा सराव भारत आणि कोणत्या देशासोबत? तर श्रीलंकेसोबत होत असतो मित्रांनो. बाफ्ता पुरस्कार 2022मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार विल स्मिथ यांना देण्यात आलेला आहे. यांनाच विल स्मिथ यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून ऑस्कर पुरस्कारसुद्धा 2022चा मिळालेला आहे. त्यालाच अकादमी पुरस्कार असंही म्हटलं जातं. भारतातील पहिले वर्ल्ड पीस सेंटर कोणत्या शहरात स्थापन केले गेले? तर गुरुग्राम या ठिकाणी वर्ल्ड पीस सेंटर भारतातील पहिलं आहे हे, जे गुरुग्राममध्ये स्थापित केलेले. कोणता राज्य सरकारने मुख्यमंत्री श्रमिक
कल्याण संकल्प योजना सुरू केली तर त्रिपुराने. परमगंगा हा सुपर कॉम्प्युटर कोणत्या IIT मध्ये बसवण्यात आलेला आहे? तर IIT रुड़की या ठिकाणी परमगंगा हा सुपर कॉम्प्युटर आपल्या भारतातील सर्वात स्पीडमध्ये चालणारा कॉम्प्युटर आहे हा. आणि हा कॉम्प्युटर पहिल्या 500 मध्ये आहे, पहिल्या 100 मध्ये सुद्धा नाही आहे. भगवान बुद्धांची भारतातील सर्वात मोठी झुकलेली मूर्ती कोणत्या राज्यात बांधली जाणार आहे? तर ती बिहारमध्ये बांधली जाणार आहे. मग बैठी मूर्ती स्टॅच्यू ऑफ इक्वेलिटी जी आहे ती बैठी मूर्ती हैदराबादमध्ये आहे आणि ती सर्वात उंच रामानुजाचार्य यांची बैठी मूर्ती आहे आणि ती सुद्धा 2022मध्येच उभारण्यात आलेली आहे. त्यावरही प्रश्न विचारण्याची दाट शक्यता आहे. बोधगयामध्ये एकूण 100 फूट लांब आणि 30 फूट उंच ही भगवान बुद्धांची भारतातील सर्वात मोठी झुकलेली मूर्ती उभारण्यात येणार आहे. मग 89वा पॉईंट बघा, मायक्रोसॉफ्टच्या भारतातील सर्वात मोठे डेटा सेंटर कोणत्या शहरात स्थापित झाले? तर हैदराबादमध्ये. सेरदार बेर्दिमुख मेदोव्ह कोणत्या देशाच्या राष्ट्रपती किंवा राष्ट्राध्यक्षपदी निवड त्यांची झालेली? तुर्कमेनिस्तानचे राष्ट्र अध्यक्ष म्हणून सेरदा बेर्दिमुख मेदो यांची नियुक्ती झालेली आहे. केंद्राने कोणत्या वर्षामध्ये 220 नवीन विमानतळ उभारण्याची योजना आखली आहे? तर 2025पर्यंत 220 विमानतळ उभारण्यात येणार आहेत. पद्मभूषण प्राप्त करणारा पहिला पॅरा ॲथलीट खेळाडू कोण आहेत? देवेंद्र झांझरी जी आहे ज्याला पद्मभूषण पुरस्कार मिळालेला आणि तो पॅरा ॲथलीट आहे आणि तो भालाफेकमध्ये त्याने सुवर्णपदकही मिळवलं होतं आणि पॅराऑलिम्पिकमध्ये 2022च्या. आणि त्याचसोबत नीरज चोपडा यांनी जे रेग्युलर ऑलिम्पिक असते त्यामध्ये त्यांनी पदक मिळवलेलं आहे, गोल्ड मेडल मिळवलेलं आहे. हाही भाग आणि दोन्हीही पॅराऑलिम्पिक म्हणा किंवा नॉर्मल ऑलिम्पिक म्हणा यामध्ये भालाफेकला गोल्ड मेडल मिळालेलं आहे. ही गोष्ट महत्त्वाची आहे. भारताचा पहिला व्यवस्थापिक EV चार्जिंग स्टेशन कोठे उभारला आहे? तर मयूर विहार या ठिकाणी नवी दिल्ली. भारतातील पहिला स्टील रोड कोणत्या राज्यात उभारला आहे? तर गुजरातमध्ये. IQ एअरनुसार जगातील सर्वात प्रदूषित राजधानी दिल्ली झालेली आहे. सरकार राष्ट्रीय एड्स आणि STD नियंत्रण कार्यक्रम कोणत्या वर्षापर्यंत सुरू ठेवणार आहे? 2026पर्यंत. डस्टलिंग भारत आणि कोणत्या देशासोबत आहे? हा जो युद्धाभ्यास आहे तो उझबेकिस्तानसोबत आहे मित्रांनो. कोणते राज्य कार्बन न्यूट्रल शेती पद्धती लागू करणारे पहिले राज्य? तर केरळ हे राज्य कार्बन न्यूट्रल शेती पद्धती लागू करणारं पहिलं राज्य आहे. कार्बन न्यूट्रल म्हणजे काय? तर जेवढ्या मोठ्या प्रमाणात ते राज्य कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जित करत आहेत तेवढ्याच प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वनस्पती किंवा झाडं लावणं गरजेचं आहे, जेणेकरून ते झाडं काय करतील तर ते जेवढं उत्पादित केलेलं कार्बन डायऑक्साईड आहे ते शोषून घेतील. यालाच कार्बन न्यूट्रल असं म्हटलं जातं. आणि ते शेती क्षेत्रामध्ये लागू करणारं पहिलं राज्य कोणतं आहे? तर ते केरळ आहे मित्रांनो. 98 पॉईंट यासाठी महत्त्वाचं आहे. 99 पॉईंट बघा, भारतीय लष्कराने कोणत्या राज्याच्या पोलिसांसोबत सुरक्षा कवच 2 सराव केलेला आहे? तर 99 पॉईंटसुद्धा पोलीस भरती, तलाठी, सरळ सेवा भरतींसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. विशेषतः पोलीस भरतीसाठी हा 99 पॉईंट महत्त्वाचा आहे महाराष्ट्राशी संबंधित असल्यामुळे. 100वा पॉईंट बघा, गव्हर्नर ऑफ द इयर 2022 हा पुरस्कार मारियो मार्सेल यांना मिळालेला आहे. गव्हर्नर ऑफ द इयर 2022 हा पुरस्कार आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे मित्रांनो हा. आफ्रिकेतील काळ्या गेंड्यांना वाचवण्यासाठी कोणत्या बँकेने पहिला वन्यजीव बॉन्ड जाहीर केलेला आहे? जागतिक बँकेद्वारे हे घडलेलं आहे मित्रांनो. पहिला वन्यजीव बॉन्ड जाहीर केलेला आहे, जेणेकरून लोकांनी त्यामध्ये हा बॉन्ड विकत घेऊन पैसे इन्व्हेस्ट करावे आणि त्यांच्यासाठी मदत केली जाणार आहे काळ्या गेंड्यांना वाचवण्यासाठी. सौदी अरेबियन ग्रँड पिक्स 2022 कोणी जिंकले? तर मॅक्स वर्स्टॅपन यांनी जिंकलेला आहे. ईशान मंथन महोत्सवाचे आयोजन कोठे करण्यात आलेले? तर नवी दिल्ली या ठिकाणी. कोणत्या देशाने साफ U18 महिला चॅम्पियनशिप 2022 विजेतेपद जिंकलेलं? तर ते भारताने. आणि हे सुद्धा आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे मित्रांनो. 105वा पॉईंट बघा, विंग्स इंडिया 2022मध्ये कोणत्या विमानतळाला कोविड चॅम्पियन पुरस्कार दिला गेलेला आहे? तर कोचिन या विमानतळाला दिला गेलेला आहे. भारतात दरवर्षी शहीद दिवस कधी साजरा? तर 23 मार्चला शहीद दिवस साजरा केला जातो. पुष्कर सिंग धामी कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत? तर ते उत्तराखंडचे मुख्यमंत्री आहेत. ATP इंडियन वेल्स मास्टर्स 2022मध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद टेलर फिट्स यांना देण्यात आलेलं आहे. आशियाई बिलियर्ड्स चॅम्पियनशिपचे विजेतेपद 8व्या वेळेस कोणी जिंकले? तर पंकज अडवाणी यांनी 8व्या वेळेस हे आशियाई बिलियर्ड्स चॅम्पियनशिपचे विजेतेपद जिंकलेले आहे. अलीकडे
कोणता देश पृथ्वीवरील सर्वात उष्ण ठिकाण बनला आहे? तर कुवैत हा पृथ्वीवरील सर्वात उष्ण ठिकाण बनलेला आहे 2022चा. बहरीन ग्रँड पिक्स 2022 कोणी जिंकले आहे? तर ते चार्ल्स लेक्रेल्स यांनी जिंकले. कोणत्या राज्याची विधानसभा पहिली पेपरलेस विधानसभा ठरली? तर नागालँड राज्याची विधानसभा ही पहिली पेपरलेस विधानसभा ठरलेली आहे. ऑल इंडियन ओपन 2022 मध्ये पुरुष एकल विजेतेपद कोणी जिंकलेले? विक्टोर ॲक्सेलसेन यांनी ऑल इंडिया ओपन 2022 मध्ये पुरुष एकेरी विजेतेपद जिंकलेलं आहे. स्पोर्ट्स स्टार SS अवॉर्ड्स 2022 मध्ये स्पोर्ट्स स्टार ऑफ द इयर पुरुष पुरस्कार नीरज चोपडा यांना देण्यात आलेला आहे, ज्यांनी गोल्ड मेडल आपल्याला ऑलिम्पिकमध्ये दुसरा एकल गोल्ड मेडल मिळवून दिलेला आहे. सिंगल प्लेअरमधील खेळामध्ये गोल्ड मेडल आपल्याला दुसरा मिळवून दिलेला आहे. स्पोर्ट्स स्टार्स SS अवॉर्ड्स 2022 मध्ये हे आत्ताच आपण बघितलं 114 पॉईंट नीरज चोपडा यांनी मिळवून दिलेला आहे. 115 पॉईंट बघा झोजी ला पास कोणत्या राज्यात केंद्रशासित प्रदेशात आहे? तर झोजिला पास म्हणजे झोजिला जो दर्रा आहे, दर्रा किंवा खिंड आहे, ही लडाखमध्ये आहे मित्रांनो, आणि चर्चेत होती म्हणून विचारली जाऊ शकते तुम्हाला. झोजिला याला मी कसं लक्षात ठेवत असतो, दोन जिल्हा कशाप्रमाणे? तर एकूण 2 राजधान्यांना जोडणारी ही खिंड आहे. 2 राजधान्या कुठल्या? तर लेह आणि श्रीनगर. लेह ही लडाखची राजधानी आहे, श्रीनगर ही जम्मू काश्मीरची राजधानी आहे, आणि या दोघांना जोडणारी जी खिंड आहे ती आहे जोजिला खिंड. 116 पॉईंट बघा. मुंबई कोणत्या वर्षापर्यंत निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जन लक्ष्य साध्य करेल? 2050 पर्यंत. म्हणजे बघा मुंबईमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात झाडे लावावी लागतील की जेवढ्या मोठ्या प्रमाणात कार्बन उत्सर्जित होत आहे तर ते शोषून घेण्यासाठी तेवढे वनस्पती असणं गरजेचं आहे, आणि हे 2050 पर्यंत. तेव्हाच शून्य कार्बन उत्सर्जन शहर होणार आहे. ते केव्हा? तर 2050 पर्यंत. हे तेथील महानगरपालिकेने घोषित केलेले आहे मित्रांनो. 117 पॉईंट बघा. खालीलपैकी कोण टाटा IPL 2022चा अधिकृत भागीदार बनला आहे? तर रुपे हा टाटा IPL 2022चा अधिकृत भागीदार बनलेला आहे. NMDC ने ड्रोन आधारित खनिज शोधासाठी कोणत्या IIT सोबत सामंजस्य करार केलेला? तर खरगपूर या IIT सोबत NMDC ने ड्रोन आधारित खनिज शोधण्यासाठी हे सामंजस्य करार केलेला आहे. 119 पॉईंट बघा. मानवी मेंदूचा अभ्यास करण्यासाठी कोणत्या संस्थेने केंद्र स्थापन केलेले आहे? तर IIT मद्रास द्वारे हे मानवी मेंदूचा अभ्यास करण्यासाठी करण्यात आलेलं एक संस्था स्थापित किंवा केंद्र स्थापित केलेलं आहे. 120वा सिल्वर लाईन हा खालीलपैकी कोणत्या राज्याचा प्रकल्प आहे? तर केरळचा आहे सिल्वर लाईन प्रकल्प. आसनी चक्रीवादळाचे नाव खालीलपैकी कोणत्या देशाने दिले आहे? तर श्रीलंकेने आसनी चक्रीवादळाचे नाव दिलेले आहे. हुरून ग्लोबल रिच लिस्ट 2022 मध्ये कोणाला अव्वल स्थान मिळाले? तर एलॉन मस्क यांना हुरून ग्लोबल रिच लिस्ट 2022 मध्ये. एलॉन मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत आहेत. 123वा पॉईंट बघा. ऑटोची नोंदणी व खरेदी करण्यासाठी कोणत्या ठिकाणी माय EV पोर्टल सुरू? तर दिल्ली या ठिकाणी माय EV पोर्टल सुरू करण्यात आलेलं आहे. 124वा पॉईंट बघा. कोणता देश 44व्या जागतिक बुद्धिबळ ऑलिम्पियाडचे आयोजन करेल? तर हे भारत. चेन्नई या ठिकाणी 44व्या जागतिक बुद्धिबळ ऑलिम्पियाडचे आयोजन भारताद्वारे करण्यात येणार आहे. कोणता देश बिमस्टेक समिट 2022 आयोजित करेल? तर श्रीलंका. हे 2022 मध्ये श्रीलंकेमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. बिमस्टेक ही एक कम्युनिटी आहे वेगवेगळ्या देशांची, त्यामध्ये आपण भारतसुद्धा आहोत. लक्ष्य सेनने जर्मन ओपन बॅडमिंटन 2022 मध्ये कोणते पदक जिंकलेले? तर रौप्य पदक हे लक्ष्य सेनने जिंकलेले आहे. 127वा पॉईंट बघा. कोणत्या कंपनीने भारतातील पहिले हायड्रोजन इंधन वाहन मिराई लॉन्च केले आहे? तर टोयोटा कंपनीने पहिले भारतातील हायड्रोजन इंधन वाहन मिराई लॉन्च केलेले आहे. 128वा पॉईंट बघा. भारतात राष्ट्रीय लसीकरण दिवस कधी साजरा केला जातो? तर यावर प्रश्न विचारले जातील. 16 मार्च हा दिवस जो आहे भारतातील राष्ट्रीय लसीकरण दिवस म्हणून साजरा केला जातो. महिला वनडेमध्ये 250 बळी घेणारी पहिली महिला गोलंदाज ही झुलन गोस्वामी ठरलेली आहे. MV राम प्रसाद बिस्मिल कोणत्या नदीवर प्रवास करणारे सर्वात लांब जहाज बनले? तर ब्रह्मपुत्रा नदीवर प्रवास करणारे सर्वात लांब जहाज हे MV राम प्रसाद बिस्मिल हे जहाज बनलेले आहे. स्कॉच स्टेट ऑफ गव्हर्नन्स रिपोर्ट कार्ड 2021 मध्ये अव्वल राज्य आहे आंध्र प्रदेश. ऑन बोर्ड माय इयर्स इन BCCI या पुस्तकाचे लेखक आहेत रत्नाकर शेट्टी.
कोणत्या मंत्रालयाने महिला उद्योजकतेचा प्रोत्साहन देण्यासाठी समर्थ मोहीम सुरू केलेली? तर MSME ने महिलासाठीचे जे उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी समर्थ मोहीम सुरू केलेली आहे. भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय फर्निचर पार्क कोणत्या राज्यात बांधले जाणार? तर तमिळनाडूमध्ये. कोणत्या राज्य सरकारने मातृशक्ती उदयमिता योजना जाहीर केली? हरियाणा या राज्याने मातृशक्ती उदयमिता योजना जाहीर केलेली आहे. कोणत्या राज्य सरकारने कौशल्य मातृ योजना सुरू केली? तर छत्तीसगड या राज्याने कौशल्य मातृ योजना सुरू केलेली आहे. भारतातील पहिले 100% महिलांच्या मालकीचे औद्योगिक पार्क कुठे उघडले? तर ते हैदराबादमध्ये. कोणत्या राज्य सरकारने महिलांसाठी सुषमा स्वराज्य पुरस्कार जाहीर केलेला? तर हरियाणा या राज्याने सुषमा स्वराज पुरस्कार जाहीर केलेला आहे. रशियन सैन्याने नष्ट केलेल्या जहाजातील सर्वात मोठ्या मालवाहू विमानाचे नाव होते म्रिया. 140वा पॉईंट बघा. ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी शोरूम ऑन व्हील्स कोणी सुरू केले? तर टाटा मोटर्स या कंपनीद्वारे शोरूम ऑन व्हील्स हे ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी सुरू करण्यात आलेलं आहे. 141वा प्रश्न बघा. कोणत्या मंत्रालयाने स्त्री मनोरक्षा प्रकल्प सुरू केला आहे? तर महिला आणि बालविकास मंत्रालयाद्वारे स्त्री मनोरक्षा प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे. अरुणाचल प्रदेशात ग्रीनफील्ड विमानतळ कोठे बांधले गेलेले? तर होलोंगी या ठिकाणी ग्रीनफील्ड विमानतळ बांधले गेलेले आहे आणि होलोंगी हे शहर जे आहे अरुणाचल प्रदेशात आहे. जागतिक स्तरावर अब्जाधीश लोकसंख्येमध्ये भारताचा 3रा क्रमांक लागतो. सेबीच्या पहिल्या महिला अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे माधवीपुरी बुच आणि सेबीची स्थापना 1988, वैधानिक दर्जा 1992 मध्ये मिळालेला आहे. हेअर महोत्सव कोणत्या राज्यात केंद्रशासित प्रदेशात? तर ते जम्मू काश्मीर मध्ये हा हेअर महोत्सव साजरा केला जातो. कोणत्या मंत्रालयाने संभव आणि स्वावलंबन उपक्रम सुरू केलेला? तर MSME या मंत्रालयाद्वारे संभव आणि स्वावलंबन उपक्रम सुरू झालेला आहे. सिंगापूर वेट लिफ्टिंग इंटरनॅशनल 2022 मध्ये भारताचे पदक एकूण 8 आहेत, त्यापैकी 6 सुवर्ण, 1 रौप्य आणि 1 कांस्य. दरवर्षी शून्य भेदभाव दिवस कधी साजरा केला जातो? तर 1 मार्च या दिवशी. मुंबई आणि हैदराबाद कोणत्या संस्थेने 2021 ट्री सिटी ऑफ द वर्ल्ड म्हणून मान्यता दिलेली? तर अन्न आणि कृषी संस्था रोम याने मुंबई आणि हैदराबादला ट्री सिटी ऑफ द वर्ल्डची मान्यता दिली गेलेली आहे. कुठल्या संस्थेद्वारे? तर अन्न आणि कृषी संस्था याद्वारे. आणि ही संस्था जी आहे ती रशिया किंवा रोममध्ये आहे. 150वा शेवटचा पॉईंट बघा. कोणत्या राज्यात ज्ञानाच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आलेले? तर महाराष्ट्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा अनावरण करण्यात येणार आहे आणि त्यालाच नाव दिलेलं आहे ज्ञानाचा पुतळा.